आपण मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे रुद्र म्हणत असतो, मुलांनो, हे आपल्या कोरिओग्राफर आहेत, डान्स टीचर आहेत, आजपासून ह्याच आपल्याला डान्स शिकवणार आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या जसा डान्स शिकवतील तसाच डान्स करायचा आहे. तेव्हा लगेच आता मुलं म्हणत असतात, हो, ह्या त्याच आहेत, कापूसवाल्या आंटी, दगडवाल्या आंटी. ह्यांनीच आपल्याला टिफिनमध्ये दगड, कापूस ह्या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या ना, मग त्याच ह्या आंटी आहेत. असं म्हणून मुलं मात्र आता हसायला लागलेले असतात. तेव्हा रुद्र म्हणत असतो, एक मिनिट मुलांनो, हे बघा, असं हसायचं नसतं. तुम्ही असं का बरं हसताय? वेड्या आहात का तुम्ही? हसायचं अजिबात नसतं. आणि ह्या मॅडम तुम्हाला शिकवणार आहेत ना, मग सगळं काही आपण व्यवस्थित शिकायला हवं की नाही? तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, सावी, चला आपण आता आपल्या डान्स स्टेपला सुरुवात करूया. तेव्हा तिथे गिरिजा आलेली असते. गिरिजा खरं तर रुद्रसाठी टिफिन घेऊन आलेली असते आणि इथं सावी आणि त्याचबरोबर रुद्रला असं एकमेकांच्या एवढ्याजवळ एकमेकांच्या मिठीमध्ये पाहिल्यानंतर इथे तिला प्रचंड राग येत असतो. ती मनातच विचार करत असते, हे सगळं काय आहे? इकडे सावी मुद्दाम इथे जो काही रुद्र आहे त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच श्री तिथे येतो आणि तो म्हणत असतो, अगं, फक्त दुरूनच इथे पाहत बसणार आहेस का? अशी दुरूनच जर पाहत बसलीस तर कसं होणार आहे? हे बघ, असं करू नकोस. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं नेमकं काय म्हणायचं आहे, कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या आहेत तर. तेव्हा श्री म्हणत असतो, तुला नाही समजलं मला काय म्हणायचं आहे आणि काय नाही ते? तेव्हा तो म्हणत असतो, अगं, पण मी काय म्हणतो, हे बघ, जरा तरी मनाचं माणसाने ऐकावं. पण काय ऐकावं, कशाबद्दल बोलतोयस तो, तेच मला कळत नाही. तेवढ्यातच श्री म्हणत असतो, अगं, समोर काय होतंय, काय घडतंय, हे सगळं तू उघड्या डोळ्याने बघतेस ना गं गिरिजा, आणि तरीसुद्धा तुला कसला त्रास होत नाही? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, अजिबात मला कसलाही त्रास होत नाही. आणि का त्रास होईल? तेवढ्यातच आता गिरिजा आतमध्ये जाते आणि रुद्र म्हणत असतो, अरे गिरिजा, तुम्ही आलात? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो, मी हा जो काही टिफिन आहे ना, तो टिफिन इथे मी तुमच्याकरिता आणलेला आहे. तेव्हा लगेच तो तिच्या हातातून घेत असतो आणि तेवढ्यातच इथे सावी म्हणत असते, अरे रुद्र, असं काय करतोयस? हे बघ, आत्ता आपल्याला टिफिन खाता येणार नाहीये. म्हणजे मला एक गोष्ट सांग, आपण कसं काय आत्ता टिफिन खाऊ शकतो? आपल्याला इथे बाकीच्या काही डान्स स्टेप शिल्लक आहेत ना, मग त्या आपल्याला पूर्ण करून घ्याव्या लागतील आणि त्या डान्स स्टेप पूर्ण केल्याशिवाय आपल्याला असं कसं बरं खाता येईल? ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो. तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते, हे बघ गिरिजा, तू टिफिन आणलास ना, ठेव थोडा वेळ तसाच. आता गिरिजा तिथे असते आणि त्याचमुळे सावी मुद्दामच इकडे रुद्रच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून रुद्रच्या जवळ गेल्यानंतर तिला इथे गिरिजाला जळवता येईल आणि ती ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या इथे ती सगळं काही करू शकेल, असंच इथे तिचं म्हणणं असतं आणि त्याचमुळे ती हे सगळं काही करू लागत असते. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला रुद्र सावीला म्हणत असतो, सावी, एक मिनिट, मला एक गोष्ट सांग, ही जी काही स्टेप आहे ना, ती इथे आपल्या ह्या डान्समध्ये तर नाही आहे. मग आपण ही स्टेप कशी काय करतोय? मला तेच काही कळत नाही. तेव्हा लगेच इकडे गिरिजा पुन्हा म्हणत असते, रुद्र, मी काय म्हणते, हे बघा ना, जेवण आपलं खराब होईल, थंड होईल, प्लीज तुम्ही खाऊन घ्या ना. तेव्हा रुद्र लगेच तिच्या हातातून जेवणाचा डब्बा घेतो आणि म्हणत असतो, हे बघा गिरिजा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे जे काही जेवण आहे ना, ते आम्ही नंतर नक्कीच खाऊ. असं म्हणून त्याने आता डब्बा घेतलेला असतो आणि त्यानंतर पुन्हा इकडे तो गिरिजाबरोबर डान्स करू लागलेला असतो. हे सगळं काही होत असताना आता मात्र इकडे गिरिजाला फारच त्रास होऊ लागलेला असतो. त्यामुळे ती तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच पुन्हा श्री येतो आणि श्री म्हणत असतो, काही होतंय का तुला गिरिजा? म्हणजे कसला त्रास वगैरे होतोय का? तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही, मला काहीही होत नाही दादा, तुला असं का वाटतंय? नाही म्हणजे कसं आहे ना, तुझं मन एक म्हणत असेल आणि तुझ्या ओठावर एक असेल, तर त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी तुला विचारतोय. सांग, जर तुला काही त्रास वगैरे होत असेल तर. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही नाही, मला काही त्रास होत नाही, असं म्हणून ती तिथून निघून जात असते. आता गिरिजा तर निघून गेलेली असते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती गेल्यानंतर तिने विशाखाला कॉल केलेला असतो आणि विशाखाला कॉल केल्यानंतर ती ह्या सगळ्या काही घडलेला प्रकार, सगळ्या काही घडलेल्या गोष्टी सांगत असते. ती म्हणत असते, तुला सांगू का, आज ना इथे जी काही सावी आहे ना, ती सावी इथे यांच्या म्हणजेच रुद्रच्या जवळ येत होते
आणि मला त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर फारच त्रास झाला. मला एक गोष्ट सांग, ती सावी रुद्रच्या जवळ जाते आणि रुद्रच्या जवळ जाऊन ती रुद्रला डान्स शिकवते, तर तुला त्या गोष्टीचा एवढा त्रास झालाय. अगं मला का त्रास होईल? मला नाही त्रास झाला. हे बघ, तुला कसा नाही त्रास झाला, तुला त्याच गोष्टीचा त्रास झालाय हे मात्र मला माहिती आहे. नाही गं, मला अजिबात त्रास वगैरे काहीही झालेला नाहीये. अगं वेडी आहेस का तू? तुला त्याचा त्रास झाला नाहीये. पण ती सावी इथे रुद्रच्या जवळ येते आणि त्याचबरोबर रुद्रच्या जवळ जाऊन त्यामुळे त्रास होतोय. अगं तुझं सुद्धा रुद्रवर तेवढंच प्रेम आहे. त्या सगळ्या गोष्टीमुळे तुला त्रास होतोय हे मात्र तुला आता कसं वेगळं सांगायचं का गं? असं आता विशाखा तिला बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, मला नाही कळत आहे काय होतंय ते. बरं ठीक आहे, चला आपण भेटून बोलूया का? हे सगळं काही इथे भेटून बोलूया असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की ठीक आहे, कुठे भेटायचं? मंदिराजवळ भेटूयात. येतेस का तू मंदिराजवळ? आता इकडे ती म्हणत असते, हो चालेल ना, मी येते मंदिराजवळ. आता इकडे ती मंदिराजवळ भेटण्यासाठी जाणार असते. तेव्हा इथे आता वासंती आलेली असते आणि वासंती म्हणत असते, गिरीजा तू इथे काय करतेस? चल बरं पटकन, कारण तुला ना बाहेर गुरुजी आलेले आहेत आणि गुरुजींनी तुला आणि रुद्रांना इथे बाहेर एकत्र बोलवलेलं आहे. तेव्हा लगेच ती म्हणत असते, गुरुजींनी कशासाठी बोलवलेलं आहे? काय काम आहे? तेव्हा ती म्हणते, बरं बरं चला ठीक आहे, येते मी. असं म्हणून आता इकडे गिरिजासुद्धा बाहेर जाते. आता गिरिजा बाहेर गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे गुरुजी आलेले असतात. गुरुजी म्हणत असतात, खरं तर रुद्र आणि त्याचबरोबर इकडे गिरिजाचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं, काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत. मी काय म्हणतो ते तुम्ही नीट ऐका. हे बघा, कुलदैवतेचं दर्शनसुद्धा दोघांचं घ्यायचं राहिलेलं आहे आणि त्याचमुळे तुम्ही कुलदैवतेचं दर्शनसुद्धा घ्यावं असं मला वाटतंय. तुम्ही कुलदैवतेला नक्कीच जा. हे बघा, इथे जंगलामध्ये जी काही आपली देवी आहे तिथे सुद्धा तुम्ही नक्की जा. आता इकडे जो रुद्र आहे तो गिरिजाला म्हणत असतो, चालेल का गिरिजा? तेव्हा गिरिजा रागातच त्याला लूक देत असते. रुद्रला तर समजत नाही नेमकं काय होतंय म्हणून गिरिजा असा रागाने का लूक देते. तेवढ्यातच आता नागेश्वर म्हणत असतो, हो हो चालेल ना, का नाही चालणार? नक्कीच चालेल. तुम्ही म्हणाल तिथे आणि म्हणाल त्या देवाची पूजा करायला आम्ही तयार आहोत. नक्कीच इकडे आम्ही कुलदैवतेच्या दर्शनासाठी नक्कीच जाऊ बघा, काहीही हरकत नाही. आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो मनामध्ये विचार करू लागतो. आता जंगलामध्ये जायचं, जंगलामध्ये जाताना तर इकडे आपण जाऊ, पण येताना मात्र ही काही जी गिरिजा आहे ती परत येणार नाही असा तो विचार करतो. आणि इकडे गुरुजींना म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जे काही कुलदैवतेचं दर्शन आहे ना ते सगळं काही यथासांग पद्धतीने पार पडेल असं इकडे तो म्हणतो. तेव्हा लगेच गिरिजा विचार करू लागते, हे एवढ्या लवकर राजी झाले म्हणजेच ह्यांच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी काळबेरं दिसतंय. काय असेल नेमकं, पण मला आता नेमकं कसं कळणार तेच काही कळायला मार्ग नाहीये. तर आता इकडे वासंती म्हणू लागते, नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा दर्शन हे झालेच पाहिजे. तेव्हा नागेश्वर विचार करतो. तो म्हणत असतो, आता आता खरी मजा येणार आहे. ह्या गिरिजाला घाबरवण्यामध्ये जी काही मजा आहे ना ती मजा मात्र कशामध्ये नाही, हे असं तो बोलत असतो. त्याचबरोबर तो आता खोलीमध्ये जातो आणि खोलीमध्ये गेल्यानंतर इथे उर्वशीला तो सगळा काही प्लॅन सांगतो. तर आता रिकॅपमध्ये इथे नागेश्वर बोलला होता अगोदरच, दीदी जाळच एवढं मोठं टाकायचं की जो काही इथे आपला गुरुजी आहे तो गुरुजी इथे घरी येऊन सांगणार की जंगलामध्ये जे इथे ग्रामदेवतेचं किंवा कुलदैवतेचं देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिरामध्ये गिरिजा आणि त्याचबरोबर रुद्र ह्या दोघांना देवदर्शनासाठी पाठवा. आणि सेम आता त्याच पद्धतीने केलेलं आहे. आता इकडे गिरिजा म्हणत असते, नाही नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण नेमकं समजणार कसं? ह्यांनी नेमका डाव कसा टाकला आहे आणि हे एवढ्या लवकर सहजासहजी कसे राजी झाले आहेत हेच मला कळत नाही. पण आता मला ह्या सगळ्या गोष्टी कशा समजतील ह्या सुद्धा गोष्टीचा आता गिरिजा विचार करू लागलेली असते. आत्ता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही आपला इकडे रुद्र आहे त्याने इथे श्रीला बोलावून घेतलेलं असतं आणि तो म्हणत असतो, हे बघ काही जरी झालं ना तरी सुद्धा मला एक गोष्ट करायची आहे. म्हणजे बघ ना, आता आम्हाला इकडे जंगलामध्ये देवीच्या दर्शनासाठी जायचं आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हो मग उलट चांगली गोष्ट आहे ना, पण नाही मला असं वाटतंय की तू आमच्याबरोबर यावंस म्हणून. अरे मी तिथे काय करू तुमच्या दोघांमध्ये येऊन? अरे तू जर माझ्यासोबत असलास ना तर मला थोडंसं बरं वाटतं. तुला थोडंसं बरं वाटतं म्हणजे मला नाही समजलं. अरे तुम्ही दोघं नवरा बायको आहात, मग तुम्हाला तुमचा वेळ मिळाला पाहिजे की नाही? तेव्हा रुद्र म्हणत असतो, मला गिरिजासोबत असल्यानंतर थोडंसं कसं तरी होतं रे, म्हणजे मला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतं. मग तू जर असशील ना तर मला आनंद होतो.
एक गोष्ट सांग, उद्या गिरिजा माझ्यासोबत दर्शनाला येतील का? नाही, नाही. अरे हो, येणार. कशा येतील? अरे तिचं प्रेम आहे तुझ्यावर. आज ती एन्जॉयमध्ये कशी तुझ्याकडं पाहत होती ते मी पाहिलंय ना, कशी पाहत होती. अरे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे म्हणून आणि उगाचच तू मला खोटी आशा दाखवू नकोस. अरे तिने लाख सांगू देत, पण मी तिच्या डोळ्यामध्ये पाहिलंय ना की तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे तर. तर इकडे आता गिरिजा आणि त्याचबरोबर विशाखासुद्धा मंदिरामध्ये भेटलेल्या असतात. दोघीजणी मंदिरामध्ये भेटल्यानंतर इकडे गिरिजा विशाखाला म्हणत असते, हे बघ काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मंदिरामध्ये तूच यायचं आहेस माझ्यासोबत, म्हणजे तिकडे उद्या देवदर्शनासाठी. विशाखा म्हणत असते, अगं तू वेडी आहेस का? मला तिकडे कसं काय तू यायला सांगतेस? नाही नाही, मला तिकडे यायला अजिबात जमणार नाही आहे. कसं येणार? अगं तुमच्या दोघांमध्ये मी कशी येऊ तिथे? तर इकडे सेम पद्धतीने रुद्रसुद्धा इकडे स्त्रीला म्हणत असतो, तू आमच्याबरोबर येणार आहेस. गं पण तू वेडी का गिरिजा? हे बघ तुम्हाला असं अडचणीत नको बरं टाकू. म्हणजे पहिली कशी गोष्ट वेगळी होती गं. पहिलं तुझं लग्न झालं नव्हतं, आता तुझे लग्न झालंय, तुझी सासरची माणसं त्याचबरोबर जिजू हे सगळेजण असणार आहेत आणि मला असं अडचणीत नको बरं टाकू. तेव्हा गिरिजा म्हणते, तुला माझी पडली आहे का माझ्या सासरच्या माणसांची पडली आहे गं? मी तुला चल म्हणते तर काय प्रॉब्लेम आहे? तर इकडे रुद्रने आता स्त्रीला कन्व्हिन्स केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी सुद्धा तुला माझ्याबरोबर यायचंच आहे. तेव्हा स्त्री म्हणत असतो की बरं बरं ठीक आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नागेश्वर आणि उर्वशी खोलीमध्ये बोलत असतात. साहेब तुम्ही जो काही डाव टाकला आहे ना तो अगदी एक नंबर आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आतापर्यंत त्या जंगलामध्ये जे जे लोक गेलेले आहेत ते लोक अजिबात त्या जंगलामधून परत आलेलेच नाहीयेत. मग गिरिजा किस खेतकी मुली है, तिचं सुद्धा नक्कीच तसं होईल. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, फक्त हा जो काही प्लॅन आहे तो आमच्यावर उलटायला नको. काही जरी झालं तरी सुद्धा गिरिजा परत यायला नको, ती वाचायला नको. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, अजिबात तसं काही एक होणार नाही. पण गिरिजासोबत त्या जंगलामध्ये काहीतरी होणार आहे. म्हणजे गिरिजाला त्या जंगलामध्ये गेल्यावर धोका आहे, तिला मारणार आहोत ही गोष्ट तिला कळायला पाहिजे. तेव्हा उर्वशी म्हणत असते, पण दादासाहेब जर तिला ही गोष्ट आपण सांगितली, ह्या गोष्टी जर तिला कळल्या तर मग कसं शक्य आहे? तेवढ्यातच इकडे आता हे सगळं काही जो आपला प्रभास आहे तो ऐकत असतो. इकडे आता विशाखा म्हणत असते, गिरिजा काय झालेलं आहे? तू मला सगळं सगळं खरं सांग बघ. तू का घाबरली आहेस एवढी? आणि त्या जंगलामध्ये किंवा मंदिरामध्ये मी यावं तुला असं का वाटतंय? काय झाले गिरिजा? खरं खरं सांग. गिरिजा तू माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना? हे बघ बोल, खरं सांग सगळं काही. तेव्हा हे बघ, मी तुला गरज असेल, तू अडचणीत असेल आणि मी येणार नाही असं कसं होईल का? कारण त्या जंगलामध्ये माझ्यासोबत काय झालं होतं त्यावेळेस तूच मला वाचवलंयस ना. मग आता सांग ना तुझ्यासोबत काय होतंय? तू एवढी का घाबरली आहेस? तेव्हा गिरिजा म्हणत असते, तुला कसं सांगू ग राणी, त्या नागेश्वर घोरपडेपासूनच माझ्या जीवाला धोका आहे. तो नागेश्वर घोरपडे माझ्या जीवावर उठला आहे. हे सगळं काही गिरिजा आता विशाखाला सांगू लागते आणि विशाखा म्हणत असते, काय? हो हो, मी तुला अगदी खरं सांगते. तेव्हा विशाखा म्हणत असते, तू अजिबात काळजी करू नकोस. तू माझा जसा जीव वाचवलायस, तू मला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवलंयस, तसंच आता मी सुद्धा तुझा जीव वाचवेल आणि ही विशाखा कायम तुझ्यासोबतच असणार आहे, असं सुद्धा आता ती बोलू लागते. त्याचसोबत आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे नागेश्वर, ती आगीशी खेळण्याची भीती आमची फार जुनी आहे आणि तेव्हा ती भीती आम्हाला गिरिजनच्या नजरेत बघायची आहे. पण दादासाहेब ही आग लागली तर विझली गेली पाहिजे किंवा ती आग आपल्याच अंगाशी आली तर. दीदी आगीशी खेळण्याची खूप जुनी सवय आहे तुम्हाला माहिती ना. आणि तेव्हा त्याला आठवत असतो की कशा पद्धतीने त्याने छकुली आणि त्याचबरोबर देवकीला त्या घरामध्ये बांधून टाकलं होतं आणि त्या घराला आग लावली होती. आणि तो म्हणत असतो, तीच भीती तिने आमच्या पुढ्यात नाग ठेवून आम्हाला घाबरवलं होतं आणि आमच्यावर हसत होती. तीच भीती आम्हाला तिच्या चेहऱ्यावर पाहायची आहे. तेव्हा इकडे प्रभासने हे सगळं ऐकलेलं असतं आणि प्रभास म्हणत असतो, म्हणजे हा जो काही नाग्या आहे तो इथे छकुलीला गिरिजाला मारण्याचा प्लॅन करत आहे आणि गिरिजाला ह्याच्यापासून धोका आहे असं इकडे तो बोलतो. तेव्हा लगेच आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, काही जरी झालं तरी सुद्धा तीच भीती आम्हाला तिच्या चेहऱ्यावर पाहायची आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे गिरिजा म्हणत असते, तुला सांगू का, इथे नागेश्वरपासून माझ्या आणि त्याचबरोबर जो काही मोनू आहे त्या मोनूच्या म्हणजे आम्हा दोघांच्या सुद्धा जीवाला खूप मोठा धोका आहे आणि तो धोका इथे दुसरा तिसरा कोणीही नसून तर तो फक्त आणि फक्त नागेश्वरपासूनच आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तिने आपली मैत्रीण विशाखा
हिला सांगितलेले असतात. आता दुसऱ्या दिवशी पूजेचा दिवस उजाडलेला असतो आणि पूजेचा दिवस उजाडल्यानंतर गिरिजा छान अशी लाल रंगाची साडी नेसून तयार झालेली असते. तेवढ्यातच तिला फोन येतो. आता फोन आल्यानंतर फोनवर बोलणारी व्यक्ती म्हणत असते, गिरिजा, तुझ्या जीवाला धोका आहे. तू जेव्हा पूजेला जाणार आहेस तेव्हा पांढऱ्या गाडीमध्ये अजिबात बसू नको. त्या गाडीचे ब्रेक फेल केलेले आहेत. आता हे कोणी केलेलं असतं तर इथे नागेश्वर किंवा नागेश्वरच्याच माणसाने केलेलं असतं. ही गोष्ट मात्र विशाखाला माहिती नसते आणि हे सगळं काही केल्यानंतर आता विशाखा फारच घाबरते. ती विचार करू लागते की हे सगळं कुणी केलं असेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नागेश्वरने करतोय. नागेश्वर माझ्या जीवावर उठला आहे आणि ही मला अलर्ट करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा आता इकडे गिरीजा विचार करू लागते. आता इकडे सगळेजण बाहेर जमलेले असतात आणि सगळेजण जंगलाच्या दिशेने निघालेले असतात. आता मुद्दामूनच इकडे नागेश्वर गिरिजाला म्हणत असतो, सुनबाई मी काय म्हणतो, तुम्ही आणि त्याचबरोबर चिरंजीव ह्या पांढऱ्या गाडीमध्ये जा आणि ही गाडी आमची आहे. असं म्हटल्यानंतर आता गिरिजा म्हणत असते, नाही नाही नको नको, आपण चौघेच तर जाणार आहोत ना जंगलामध्ये, म्हणजे पूजेसाठी. मग आपण 2-2 गाड्या कशासाठी घेऊन जायच्या. मी काय म्हणते आपण एकाच गाडीतून जाऊया ना. तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा असं काय करताय, आपण जाऊया ना वेगळ्या गाडीतून. आणि हे बघा तुम्ही घाबरू नका, मी चांगली ड्रायव्हिंग करतो बरं का, तुम्हाला आम्ही सुखरूप पोहोचवेल. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही नाही तसं नाही, पण त्या गाडीतून नको ना, आपण इथे ह्याच गाडीतून जाऊया ना. ही गाडी आहे ना, मग ह्या गाडीतूनच आपण सगळेजण जाऊयात. आईसाहेब चला. अगं गिरिजा असं काय करतेस बाळा, तुमचं नुकतंच नवीन लग्न झालेलं आहे. जा ना तुम्ही दोघेजण सुद्धा मस्त एन्जॉय करा आणि त्या गाडीतून तुम्ही दोघेजण सुद्धा जा. तर आता लगेचच इकडे गिरिजा म्हणत असते, नाही नको ना आपण जाऊयात. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, अहो सुनबाई काय झाले, तुम्हाला भीती वाटते का कसली, तुम्ही कशाला घाबरलात का, काही झालेलं नाही का तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे नागेश्वर बोलू लागतो. तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणत असते, नाही नाही मला कसली भीती वाटते, मला काहीही भीती वाटत नाही किंवा मला काहीही झालेलं नाही आहे. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, मग तुम्हाला भीती वाटत नाही, तुम्हाला काहीही झालेलं नाही, तर नेमका कसला आणि कशाचा प्रॉब्लेम आहे असं सुद्धा तो इथे विचारतो. तेव्हा आता इकडे वासंती म्हणत असते, बरं चल मी येते तुझ्यासोबत. पण नागेश्वर म्हणत असतो, काय चाललंय तुमचं, मला सुद्धा आता आमच्यासोबत यायचं नाही आहे का. तेवढ्यातच वासंती म्हणत असते, नाही नाही तसं काही नाही आहे, चला ना मी तुमच्यासोबत येण्यासाठी तयार आहे. आता लगेचच जी काही वासंती आहे ती वासंतीसुद्धा नागेश्वरसोबत निघालेली असते. आता वासंती नागेश्वरसोबत निघाल्यानंतर इथे आपण पाहतो की गिरिजा आणि त्याचबरोबर रुद्र एका गाडीतून निघतात. इकडे आता जो प्रभास आहे, प्रभास विचार करू लागतो, हा नागेश्वर नेमकं गिरिजाला काय करणार आहे आणि मला आता काही करून गिरिजाला वाचवावं लागणार आहे त्या नागेश्वरच्या तावडीतून. गिरिजाला काहीही होता कामा नये असा इकडे तो विचार करतो आणि इकडे लगेचच तो नागेश्वरच्या खोलीकडे जाण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. पण भीती मात्र फारच वाटत असते. त्याला असं वाटत असतं, जर मी आता नागेश्वरच्या खोलीकडे निघालो आणि जर मला कोणी पाहिलं तर मग मात्र खूपच मोठा प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो असा सुद्धा तो इकडे विचार करू लागतो. आणि तेव्हा लगेच आता वरती जाण्याचा तो प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे गिरिजा घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की नाही, वासंतीला काही होता कामा नये, म्हणजे त्या जर गाडीचे खरंच ब्रेक फेल असतील तर वासंतीला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आहे. काय करू सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी रुद्रला बोलू का असा विचार ती करते. आता रुद्रला मध्येच म्हणत असते, मी काय म्हणते रुद्र, तुम्ही जरा गाडी हळू चालवा ना. नाही बरं ठीक आहे, पर मी काय म्हणते रुद्र, त्या गाडीला आपण ओव्हरटेक करूया का. तेव्हा रुद्र म्हणत असतो, बरं ठीक आहे. पुन्हा म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, तुम्ही गाडी साईडला घ्या बरं. तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा नेमकं काय चाललंय ते सांगणार आहात का, एकतर मी गाडी फास्ट चालू स्लो चालू का गाडी मी बाजूला घेऊ, काय करू सांगा बरं. तेव्हा गिरिजा आता विचार करू लागते, काय करू रुद्र, तुम्हाला सांगून टाकू का की इकडे तुमच्याच बापापासून माझ्या जीवाला धोका आहे, तुमचाच बाप इथे माझ्या जीवावर उठला आहे, ही गोष्ट मी तुम्हाला सांगून टाकू का, असा गिरिजा विचार करते रुद्रने विचारलेल्या प्रश्नावर. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही कमाल धमाल असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे जी काही देवकी आणि त्याचबरोबर आपली गिरिजा
ह्या दोघींची भेट होणार असते. जी देवकी गिरिजाला जन्म दिलेली आई असते तिची आणि त्याचबरोबर गिरिजाची. आता नागेश्वरनी तर ह्या मंदिरामध्ये खूपच मोठा प्लॅन करून ठेवलेला असतो. गिरिजाला इथे ब्राह्मण म्हणत असतात, नशीबवान आहेस बघ पोरगी, खरंच नशीबवान आहेस. आणि तेव्हा इकडे नागेश्वर म्हणत असतं, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता येताना आम्ही चौघं आलेलो आहोत व जाताना मात्र आम्ही तिघेच जण जाणार आहोत, असं सुद्धा इथे आता तो बोलू लागतो. तेव्हा गिरिजा आता एका ठिकाणी जात असते जंगलामध्ये आणि जंगलामध्ये जात असताना समोरून एक स्त्री आता कवड्या टाकताना दिसते आणि कवड्या टाकताना दिसत असल्यानंतर गिरिजाला छकुली छकुली असा आवाज पुन्हा येऊ लागतो. छकुली छकुली असा आवाज आल्यानंतर गिरिजा त्या आवाजाच्या दिशेने जाते. आता समोर देवकी असते. गिरिजा पाठीमागे वळून पाहते आणि लगेचच देवकी गिरिजाच्या समोर येते आणि तिला म्हणत असते, माझी छकुली माझी छकुली. तेव्हा मात्र गिरिजाला ह्या सगळ्या गोष्टीचा काहीही अर्थ लागत नसतो. नेमकी आता ह्या ताटातूट झालेल्या मायलेकींची नागेश्वर भेट होऊन देईल का, किंवा आणखी नवीन काही गिरिजाच्या पुढे वाढून ठेवलेलं असेल, पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा नशीबवान. धन्यवाद.